मेंढऱ्या लवकर मी आलो 2 मिनिटं या पाहुण्या संग बोलून थोडं काय पाहुणं कसं काय या निवांत बसलाय होय 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 उन्हात असलं निवांत बसलाय तुम्हाला एक प्रश्न विचारू विचाराय आता तुम्ही मेंढर राखत होता ना शेरड होती का मेंढर होती मेंढर होते आमचं शिरपण मेंढर बरं तुम्हाला एक प्रश्न विचारतो बोला आता जी सध्या जगात युद्ध परिस्थिती चालू आहे रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे गेले 3 वर्ष हा आणि आता इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे इस्रायल आणि अमेरिका मिळून इराण बरोबर युद्ध करते ते कशासाठी करत असते लोक आता मला माहित असतं मी अडाणी माणूस आहो इथं मेंढर राखतोय नाही तुमचं मत काय आहे? आता समजा आपल्याला ती इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे म्हणून आपल्याला गॅस मिळणार बरोबर गॅस मिळत नाही आपल्याला 900चा गॅस आपण 2,500 आणि 3,000 द्यायचं म्हटलं तरी बी आपल्याला मिळणार आहे आता लोक पहिली हौसेनं हॉटेलमध्ये गेल्यावर चुलीवरचं मटण खात होती चुलीवरचं मटण चुलीवरची भाकरी चुलीवरची बिर्याणी आता खरोखर परिस्थिती आल्या लोकांना चुलीवरचं जेवण करायला लागते हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा खरंय मग हे का म्हणजे युद्ध करत असतील रशिया इराण आणि इस्रायल आता कोण म्हणतोय बघा ती लय लांब आहे ते अशी 2,000 किलोमीटर 3,000 किलोमीटर तरी पण एकमेकावर वरनं येऊन बॉम्ब टाकते ती काय मला तर काय माहित नाही तुम्ही गेलता वाटते तिकडे अहो मी काय युद्धाला काय मी काय सैनिक आहे लढायला गेलोय म्हणून मला लढायला तुम्ही टीव्ही थोडं शिकलेलं वाटतंय बा आता मला सांगा भारत संपला का पाकिस्तान चालू होते पाकिस्तान संपलं का अफगाणिस्तान चालू होते आणि अफगाणिस्तान नंतर इराण येते एवढ्याला आम्ही इराण असून मग आपल्या पेट्रोलियम वस्तूवर काय म्हणून आपल्याला अडचण येते आता अशी अडचण यायला नाही पाहिजे ना नाही पाहिजे मग तुम्हीच बघा मग आता तुम्ही सांगाय मला सविस्तर म्हणजे काय अहो मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय तुम्हाला काय माहित आहे का माहित नाही हो माहिती आहे थोडं माहित आहे म्हणजे काय ती लांब राहते ती आपले आपदा व्हायला लागले इथं मग आता मला सांगा तुम्ही रोज चुलीवरून जेवण खाता तुमच्या आयुष्यावर काय फरक पडलाय का नाही आमच्या आयुष्यावर आमचं जीवन आम्ही मेंढर राखतोय बघा आमच्या आयुष्यावर लाकडं जाईल मग मेंढराच्या काय लोकरीवर तुम्ही जळा स्वयंपाक करून खाताय काय मेंढर राखताय म्हणून सांगताय काय कमी आहे का नाही या जगात जरा टीव्ही बघत जावं मोबाईल नाही की तुमच्या मोबाईल आहे की मोबाईल नाही ती बंद पडलाय हो काय सांगतो तुम्हाला खरं सांगतोय हो मग तुम्हाला रिचार्ज मारायला पैसे नाही तुम्ही बंद कसा पडतोय आता रिचार्ज मारायला खायला रुपया नाही बघा मेंढरा दुधावर जगतोय बरं आता मी तुम्हाला एक थोडीशी हिंट देतो इराण आणि इस्रायल त्यांच्यामध्ये 2,000 किलोमीटर अंतर आहे 2,000 किलोमीटर म्हणजे इथनं दिल्ली एवढं अयो मग ह्यांना एवढी मस्ती कशासाठी पाहिजे सांगा इस्रायल मधनं 2,000 किलोमीटर अलीकडे येते इराण मध्ये आणि मग तिथं बॉम्ब टाकते पळून जाते मग इडबिड आहे की थोडी अहो काय जगाला वेठीस धरले राव ह्याने अहो ते ट्रम्प तात्या तर काय सांगायचं तुम्हाला ते अमेरिका आणि इराण जवळजवळ 10,000 किलोमीटर अंतर आहे आणि त्याला कशाचा धोका आहे हो सारखा जगाला येतोय म्हणतोय लय मोठा धोका आहे लय मोठा इराण अण्वस्त्र झालं तर लय मोठा धोका आहे लय मोठा धोका आहे कशाचा धोका आहे कोण ठेवाय काय माहिती आता त्याला ट्रम्प तात्याला चेक करायला लागते काय मग मला तर काय वाटतंय माहिती आहे का ट्रम्प तात्याला काय करायचं आहे इराण मधलं जे शुद्ध झालेलं युरेनियम आहे ते युरेनियम त्यांना घ्यायसाठी ते चाललंय अहो पण अमेरिका लय श्रीमंत आहे हो त्यांच्याकडे पैसा मग त्यांना बनवायचं नाही लोकांनी घ्यायची काय करायचं सांगा बरोबर नाही खरं की तुमचं खरं की तुम्हाला नॉलेज आहे त्यातलं थोडं मला माहिती म्हणजे सविस्तर सांगायची म्हणजे एवढं लांब माहिती पण ते अशी का करायला लागले आम्हाला पण कोड पडलंय हो लय मोठं कोड पडलं अहो लय मोठा प्रश्न आहे सगळ्याच्या पुढं आता तर 8 दिवसासाठी युद्ध थांबवले ही काय नवरा बायको भांडणायची 8 दिवस बायको रुसून गेले म्हणायचं आणि नाही आली तर पुन्हा भांडण करायचं आणि आता यांची बोलणी चालू आहे जसं नवरा बायको रुसून गेल्यावर कसं नवरा माणसं पाठवतो जा बाबा नाही बाय चल म्हणून बायला घेऊन येतोय तसं हे चाललंय आता त्या टेबलवर पाकिस्तान मध्ये घ्यायचं आणि समोर बोलत नाही अहो नवरा बायकोच्या भांडणाचं गणित झालंय पण आमचं बघा सुखी आहे बघा आम्ही आता सध्याला मेंढरा संघ आमची बायका बरं संघ असते बघा मग काय आम्ही लय चुलीवरला खातोय निवांत खातोय पण मला ही कोड पडलंय की ही लोक अशी का करायला लागली ती 2,000 किलोमीटर वर येऊन गोळ्या घालते ती काय बॉम्ब वर नाही इमानात टाकते ती तुम्ही शिकलाय थोडं सांगा अशा तऱ्हेने काय पण मी काय म्हणतो माहिती आहे का एक वेळ नवरा बायकोचं भांडण मिटल पण ह्या इस्रायल अमेरिका आणि इराणचं भांडण काय मिटणार नाही अजिबात मिटणार नाही मग आता आपण काय करायचं 900 रुपयाचा गॅस एक तर 2,500-3,000 घ्यायचा आता तुम्ही मेंढरा काय तुम्ही आता कसं घ्यायचं 3,000 गॅस सांगा बरोबर
मग जळणावर चुलीवरच करायला लागणार का नाही? तर आम्ही चुलीवरच करतोय हो, पण जे गोरगरीब आहे ते त्यांचं लय हाल आहे. अहो आम्ही मग डोळ्यात धूर गेला म्हणजे डोळ्यात गेलो म्हणजे पुन्हा काय करायचं मग? डोळे गेला आता चष्मा हाय की लावलाय, ही चष्मा कशाला लावलाय हो? डोळ्यानं असं पूर्ण धूर जाते हो आमच्या डोळ्यात. मला तर वाटतंय बघा हा. काय इराणला बी मस्ती आहे, हा इस्रायलला लय त्याच्याकडे जास्त मस्ती आहे, हा. आणि अमेरिका तर अति मस्तीवान आहे. हा मग ह्यांच्या आता मस्ती आपण गरीब काय करू शकतो का? कायच नाही ह्याच्यावर काय तर तोडगा काढला पाहिजे का नाही? काढला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं तोडगा काय काढावा? काय काढावं आता, यांनी शांतता घ्यावा हो, खावा निवांत. देवाने यांना दिलंय सुखानं खायचं, खावा सुखानं याने. बरं तुमची मेंढर किती आहे? मेंढरी 50 वर आहे की आमची. मग एकूण काय ट्रम्पचा त्याला पैसे देऊन आपण मिटवलं तर? नाही तसं नको, मिटवाय नको. ट्रम्प आता त्याजवळ पैसे कमी आहेत का बोला सांगा. मग आता हे तुम्ही मिटवायचं कसं मला सांगा की? आता तुम्हीच सांगाय, तुम्ही तिकडे थोडं न्यूज ती बघताय. मला अहो मी आज जवळजवळ 8-10 जणांची इंटरव्ह्यू घेतल्या, पण त्यांनी काही तोडगा काढला नाही. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही ती तुमची काय 50 मेंढर आहे ती एका आम्ही कशावर चालायचो? अहो येतो म्हटल्यावर गॅस स्वस्त होतोय की, मग काय अडचण येते आपल्याला? अहो गॅस पण आम्ही मेंढराच्या दुधावर तर खाऊन जगू शकतोय हो काय तर. तुम्हाला काय प्रश्न विचारण्याचा अर्थच नाही का? आम्ही तुम्हाला मेंढर काय राखायला माहिती जातो, तुमचं तुम्ही काय त्या ट्रम्पचा त्याला जाऊन काय तर करा आणि न्यूज बघा आणि त्याला फोन लावा. नाही. मी काय करू? जावा तुमचं तुम्ही जावा. 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 तुम्ही डोकं खाल्लं. बरं मी एक तुम्हाला विचारायला आलोय राव.